ठीक आहे, आले सगळे. कालची असाइनमेंट झाली लाईटची. हो सर. ठीक आहे, कोणच झाले? माझी सर. दिसन ना? रुद्राक्ष. रुद्राक्ष. किती नंबर आहे रुद्राक्ष? 17. सर स्क्रीन शेअर. दिसते? येस सर. ठीक आहे, अजून कोणाच झालेली? सर माझी ट्रॅकिंगची झाली आहे. ट्रॅकिंगची झालेली. ठीक आहे, अजून कोणाची असाइनमेंट आहे? आयुष? सर नाही झाली. प्रफुल? नाही सर नाही झाली. ईश्वरी? सर कॅमेरा ट्रॅकची झाली, कालची राहिली. कॅमेरा ट्रॅकची झाली आहे का? आता हो तर सर. हो सर केली. किती नंबर आहे? 8 नंबर आहे. हे बघितलेलं ना आपण? नाही बघितलं. नाही सर. ईश्वरी, फक्त ट्रॅकिंग करणं हे काम नाहीये, त्याचं प्रेझेंटेशन पण प्रॉपर असलं पाहिजे. पर्स्पेक्टिव्हली नाहीये, पॅरलल नाहीये काय ह्याच्या. आता ह्याला भिंत कशी भिंतीला पॅरलल ही इमेज पाहिजे होती, तेव्हा कुठं ते असं वाटलं असतं की तिथं काहीतरी चालू आहे. हे नीटनेटकं ठेव सगळं बरोबर.
सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? आता मी काही डोंगरांचे फोटोज डाउनलोड केले. तर आज एक सीन असा तयार करायचा आहे की जो अस्तित्वात नाहीये. बरोबर. आपण काय करणार आहे, मॅट पेंटिंग ट्राय करणार. तर मॅट पेंटिंग करताना आपल्याला माहित पाहिजे की पर्स्पेक्टिव्हली सगळं बरोबर आहे का. पर्स्पेक्टिव्हली म्हणजे कसं की डेप्थ मध्ये पण आपल्याला विचार करायचा आहे की बाबा किती दुरीवर किती लांबीवर ते ऑब्जेक्ट्स आहेत किंवा किती जवळ ऑब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे. कोणते ऑब्जेक्ट जवळ असतात, कोणते ऑब्जेक्ट लांब असतात, जेणेकरून डेप्थ क्रिएट होते. आणि डेप्थ क्रिएट झाल्यानंतर ना मग आपण कॅमेऱ्याला पण सांगू शकतो की इथे इथे डेप्थ आहे. ते ऑटोमॅटिकली ते कॅल्क्युलेट करून तिथं ब्लर वगैरे ऍड करतो. ठीक आहे. जर आपल्यालाच माहित नसेल डेप्थ किती आहे आणि कुठे ऑब्जेक्ट ठेवायचे, किती लांब लांब ठेवायचे, तर ते कॅमेरा पण डिसाईड नाही करू शकत. ठीक आहे. कॅमेरा तर काय मेकॅनिकल हे आहे, त्याला जोपर्यंत आपण व्हॅल्यूज देत नाही तोपर्यंत ते सेट होणार नाही. तर बघूया. एकदा रेफरन्स चेक करूयात की काय काय असतात. त्याच्यानंतर मग आपण जाऊयात. आता जे आपण हे बघतोय
तर हे सगळं कन्सेप्ट आहेत इमेजचे. ठीक आहे. तर आपल्याला आपल्यानुसार काय चेंजेस करायचे ते check करूया. कारण एवढं ट्रान्सफॉर्म करता येत नाही आफ्टर इफेक्ट मध्ये. तुम्हाला फोटोशॉप मध्ये हे सगळं करून पुन्हा एकदा आफ्टर इफेक्ट मध्ये त्या लेयर्स घ्यावे लागतात. आता मी एक बघितलेली इमेज कुठे गेली हे बघा. तर अशा टाईप मध्ये आपण काहीतरी बनवतो. Plus हा आपला डेप्थ येईल जो की खूप लांब आहे ना, पूर्णपणे दिसतंय. अं, आता आपल्याला इथे वापरायचे लाईट्स तर वापरायचेच आहेत, पण त्याच्या अलावा आपल्याला आता एक कॅमेरा क्रिएट करावा लागणार आहे. ह्याची शूटिंग करावी लागणार आहे, बरोबर. फक्त तयार करून त्याला ॲनिमेशन नाही द्यायचं, तर त्याचा कॅमेरा शूट करायचा आहे. तर कॅमेरा शूट करण्यासाठी आपल्याला एक कॅमेरा तर लागेलच, बरोबर. कॅमेरा घेण्यासाठी शॉर्टकट की एक आहे. पण त्याच्या आधी इथं राईट क्लिक करा, न्यू मध्ये इथं तुम्हाला कॅमेरा दिसतो, कॅमेरा घेऊन जातो. त्यानंतर त्याचं शॉर्टकट की आहे कंट्रोल शिफ्ट अल्ट सी. ठीक आहे. कॅमेरा येतो. आता या कॅमेऱ्यामध्ये दोन प्रकारचे कॅमेरे आहेत. ठीक आहे. कोणता? एक वन नोड आहे आणि एक टू नोड आहे. आता वन नोड काय काम करतो? तर वन नोड काम करतो जाग्यावर तो एक स्टँडअप कॅमेरा आहे. एकाच जागेवर राहतो. फक्त झूम इन झूम आउट करू शकतो तुम्ही. तुम्हाला त्याला आपल्या कॅमेऱ्याला मूव्ह करावं लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ना टू नोड कॅमेरा. टू नोड मध्ये तुम्हाला रोटेशन, फ्लिप जे पण जो पण तुम्ही हातात कॅमेरा घेऊन तुम्ही फिरता, बरोबर. तर त्या टाईपचा एक कॅमेरा असतो टू नोड मध्ये. इथे काय नेम आहे हे वन नोड टू नोड मी तुम्हाला आता सांगून देतो. कॅमेरा क्रिएट झाल्यावर की काय डिफरन्स आहे वन नोड आणि टू नोड मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर ना तुम्ही नाव टाकू शकता कॅमेऱ्याला, कारण आपण इथं मल्टिपल कॅमेरे यूज करू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला इथं नेमिंग दिलेले 1 2 3 जितके पाहिजे कॅमेरे तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर ना तुमच्या लेन्सेस म्हणजे हे जे सेटिंग दिसत आहेत तुम्हाला, फिल्म साईज, फोकल लेंथ, त्यानंतर ना अँगल ऑफ व्ह्यू, त्यानंतर झूम, बरोबर. हे जे पण व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज सगळे एका प्रिसेट मध्ये आहेत. म्हणजे लेन्स मध्ये जर तुम्ही 15 mm लेन्स वापरली तर तुमच्या या सगळ्या ऍट्रिब्यूट चेंज होणार. हे बघा दिसतंय. तुझं 15 mm झालं की 100 झालं. तर त्या लेन्स नुसार अकॉर्डिंग तुमचे सेटिंग्स चेंज होतात. तर तुम्हाला या सेटिंग्स फोकल लेंथ वगैरे किती ठेवायचे ते तुम्हाला माहित पाहिजे. आता कुणाकुणाला माहिती फोकल लेंथ, फोकल डिस्टन्स? कुणाकुणाला माहिती आहे? झोपतात काय सगळे सगळे? हॅलो. नाही माहिती सर. मला पण नाही माहिती. हे बघा, कॅमेरा आपला जो प्रोफेशनल कॅमेरा असतो DSLR
किंवा तुमचा व्हिडिओ शूटिंगवाला कॅमेरा, ठीक आहे. किंवा कोणताही कॅमेरा हा कसा यूज होतो. अं, थोडक्यात मी सांगतो कॅमेरा कसे हँडलिंग करतात कसे काय करतात. ते तुम्हाला दिसतंय आयरस, त्याचं नाव आयरस असतं. त्या आयरसची साईज कमी जास्त आपण करतो. का करतो? तर कॅमेराचं फंक्शन काय आहे की तुमची एक लाईट, बरोबर, हे बघा ही लाईट आहे, दिसते सगळ्यांना. येस सर. कॅमेराचं फंक्शन काय आहे, जेव्हा लाईट आपण कॅप्चर करतो, बरोबर. लाईट कशी कॅप्चर करतो, तर एक कॅमेरा आहे, कॅमेरा एक लाईट फेकतो पुढे आणि ती रिफ्लेक्ट होऊन पुन्हा एकदा आपल्या लेन्सवर पडते. लेन्स कुठे आहे? ही वाली लेन्स आहे तुमची. समजा हे बघा इथं इथं तुम्हाला दिलेली लेन्स आहे, ठीक आहे. इथं एक लेन्स आहे, त्या लेन्सवरती रिफ्लेक्ट होते आणि तिथून पुन्हा तुमच्या सेन्सरवर पडते. जे पण काही तुमचं सेन्सर कॅमेऱ्यात आहे ते तुमच्या सेन्सरवर पडते. तेव्हा कुठे तुमचा कॅमेरा फोटो घेतो, बरोबर. म्हणजे एक फोटो क्लिक होतो. पण ह्याच्यामध्ये ह्या सेन्सरच्या लेन्सेसच्या मध्ये तुम्हाला एक आयरस येतो. आयरस म्हणजे काय? तर हा आयरस, हा वाला आयरस, ठीक आहे. आता ह्याचं काम काय आहे? तर ह्याचं काम आहे की लाईट किती प्रमाणात तुम्हाला त्या सेन्सरवर टाकायची, जेणेकरून तुम्हाला एक डेप्थ भेटेल किंवा तुम्हाला ब्लर एक नाही का, बॅकग्राऊंडला ब्लर येतो किंवा नाही ब्लर येत, अजिबात ब्लर येत नाही, ठीक आहे. तर ते प्रकार ह्या आयरसचा असतं, ठीक आहे. जर लाईट जास्त घेतली तर तुमचं ते ब्लर येणार, नाही घेतली तर ते पूर्णपणे फोकस मध्ये सगळं येणार, ठीक आहे. हे बघा तुम्हाला इथं पण दाखवून दिलं, हे बघा सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात कमी फोकल फोकस, ठीक आहे. सगळ्यात कमी म्हणजे आयरस सगळ्यात जास्त ओपन असतो, ठीक आहे. तेव्हा लाईट सगळ्यात जास्त असते. तर लाईट सगळ्यात जास्त असते म्हणजे काय? तर तुमचा जो पण जवळचा ऑब्जेक्ट आहे तो पहिला कॅच होतो, नंतर ना बाकीचं जे पण बॅकग्राऊंडला आहे ते ब्लर होणार. आणि डोळे बारीक करून बघितलं की बाबा आयरस कमी केला म्हणजे इथं जास्त आहे आणि आयरस इथं क्लोज होतो. तर क्लोज केला तर काय होतं, तर सगळं एकदम स्पष्टपणे दिसतं, म्हणजे क्लिअर दिसतं, कुठेही ब्लर नाही, काय नाही, काय नाही, ठीक आहे. अजून चेक करायचं असेल तर हे बघा इथं तुम्हाला डेप्थ ऑफ फील्ड दिसेल. तर डेप्थ कसा असतो, तर समोरच्या बाजूला एक मिनिट ओपन विथ, हा आता दिसून येईल आपल्याला डेप्थ ऑफ फील्ड बघायला येतो, बरोबर. अं, हे बघा तिथं पण फोकल लेंथ दिलेली आहे, त्यानंतर ना अनेबल डेप्थ ऑफ फील्ड, बरोबर, जिथं पण दिलेलं आहे. तर हे काय आहे आपल्या, हे बघा इथं सेन्सर आहे, ही काय अँगल आपला त्याचा लेन्सचा, म्हणजे जो पण लाईट पडणार आहे आपल्याला त्या अँगल किती लाईट मध्ये घ्यायचा आहे, ठीक आहे.
तिथे डायरेक्टली आयरस तुम्हाला शो होत नाही. आयरसच्या सेटिंग तुम्हाला नंतर चेंज करता येतात. ठीक आहे. आता बघा, हे बघा इथं पण आहे. सगळ्यात कॅमेरा ह्या बाजूला आहे. ऑब्जेक्ट एक इथं एक आहे, इथं एक ऑब्जेक्ट आहे आणि इथं एक ऑब्जेक्ट आहे. तर तुम्हाला दाखवायचंय काय? ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं तर आपण जर आयरस जास्त ठेवला, बरोबर, तर काय होणार आहे, तर जो पहिला ऑब्जेक्ट एकदम क्लिअर दिसणार आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा ऑब्जेक्ट थोडासा अंधुक दिसेल. त्यानंतर तिसरा ऑब्जेक्ट एकदमच ब्लर दिसेल. ठीक आहे. जर आयरस कमी केला म्हणजे साईज कमी केली आणि तिथं फोकल लेंथ किती वाढवली, तुम्ही जास्त वाढवली म्हणजे फोकस वाढवलाय, बरोबर, म्हणजे काय झालंय, आयरस तुमचा साईज तुमची रिड्यूस क्लोज होता गेलाय. तर तेव्हा काय होतं, तर लाईट कमी पडते आणि लाईट कमी पडल्यामुळे तुमचा जो पण ऑब्जेक्ट आहे, जेवढा पण सीन आहे तेवढा ऑटोमॅटिकली कॅप्चर होतो. ठीक आहे. तर ह्या आयरसची सेटिंग किंवा ह्या डेप्थ ऑफ फील्डची सेटिंग आपल्याला कॅमेऱ्यामध्ये इथे बघायला भेटते. जेवढा तुम्ही लेंथ जास्त ठेवचाल तेवढं काय होणार आहे, तो ब्लर होणार आहे. ठीक आहे. आता इथं ब्लरचा याचा विषय नाहीये. तुम्ही डेप्थ ऑफ फील्ड हे फोकल लेंथ म्हणजे काय, तर तुम्ही हा डिस्टन्स कॅमेरा पासूनचा ऑब्जेक्ट पासला डिस्टन्स आहे हा. ठीक आहे. हा तुमचा फोकल लेंथ आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या ऑब्जेक्टला क्लिअरली दाखवायचंय, ठीक आहे, तिथपर्यंत तुम्ही जर लेंथ ठेवली तर ते क्लिअर दिसणार. जर तुम्ही लेंथ वाढवली, ह्या झाडांपर्यंत नेली, तर काय होणार आहे, तर हे दोन्ही ब्लर होणार आणि तुमचे झाड दिसणार आहेत. समजतंय काय? येस सर. येस सर. समजतंय. येस सर. फोकल लेंथ काय कशासाठी यूज होतो, तर तुमचा कॅमेरा पासूनचा ऑब्जेक्ट पर्यंतची लेंथ आहे फोकल लेंथ. ठीक आहे. जर तुम्ही इथून इथपर्यंत जर लेंथ ठेवली मिडल पर्यंत, तर मिडल मधला ऑब्जेक्ट दिसणार, बाकीचे सगळे ब्लर होणार. म्हणजे शेजारचा पण कॅमेऱ्याच्या जवळचा पण ऑब्जेक्ट ब्लर होणार आणि लास्टचा पण ऑब्जेक्ट ब्लर होणार. ओके. इथं आयरसची सेटिंग दिलेली, मी तुम्हाला फोकल लेंथची सेटिंग सांगतो. इथं अपेचर आहे. अपेचरचं काम काय आहे, तर अपेचरचं काम का एकच आहे, की लाईट किती प्रमाणात कॅमेरामध्ये घ्यायची, बरोबर, त्याच्यावर ठरतं की तुम्ही ते ब्लर करायचे की नाही ब्लर करायचे, म्हणजे किती पर्सेंट मध्ये ब्लर करायचे. ठीक आहे. आणि फोकल लेंथचं काम काय आहे, तर कोणता ऑब्जेक्ट आपल्याला ह्याच्यात घ्यायचा आहे, फोकस मध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि किती लांबचा ऑब्जेक्ट फोकस मध्ये घ्यायचा आहे. असं पण होऊ शकतं, असं नाही होऊ शकत की बाबा कॅमेरा ठेवलाय आणि जवळचाच ऑब्जेक्ट फोकस करायचा आहे आपल्याला, बरोबर, आपल्याला लांबचा पण ऑब्जेक्ट फोकस करावा लागतो कधी कधी, बरोबर ना, की जवळचा ऑब्जेक्ट ब्लर करायचा आणि लांबचा ऑब्जेक्ट हे करायचा, फोकस मध्ये घ्यायचा. तर त्या ठिकाणी आपल्याला फोकल लेंथ सेट करावी लागते. तर ही तुमची फोकल लेंथ आहे. झूमचं तर आहेच, आपल्याला झूम केलं की झूम होतं. ठीक आहे. तर इथं चेंजेस करण्यापेक्षा तुम्ही ह्यामध्ये चेंजेस करा. हे प्रीसेट आहेत तुम्हाला ऑटोमॅटिकली दिलेले. 35 mm ची एक लेन्स आहे, 50 mm ची लेन्स आहे. जेवढं तुम्ही यूज करताल तेवढं तुम्ही, आपण मिडलला ठेवूयात, 35 ठेवूयात. ठीक आहे. आणि ओके करूयात. ओके केल्यानंतर इथं बघा, कॅमेरा अँड लाईट डू नॉट इफेक्ट 2D लेयर्स. बरोबर, मी सांगितलेलं की हे 2D लेअर वरती काम करत नाही, ते फक्त 3D लेयर्स वरतीच काम करतात. आता हे 3D लेयर्स वरती काम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर जेवढा पण इफेक्ट कॅमेराचा दाखवायचा आहे त्या लेयर्सला 3D करायचं. आता कॅमेरा असा दिसत नाही, कॅमेरा कसा दिसणार, तर व्ह्यूज वाढवायचे, तो व्ह्यू करायचं आणि इथं तुम्हाला हे बघा, इथं कॅमेरा दिसून जातो. आता काय हो, टॉप व्ह्यू आहे. ज्या स्क्रीनला सिलेक्ट करचाल
त्या स्क्रीनला तुम्हाला चारी बाजूला असे कॉर्नर्स येतात, तेव्हा म्हणायचं हे सिलेक्ट झालेली आहे. आणि ज्या पण स्क्रीनला सिलेक्ट करताल त्या स्क्रीनचा व्ह्यू तुम्हाला इथं चेंज करता येतो. ठीक आहे. आता टॉप व्ह्यू आहे, ह्याला सिलेक्ट केलं मी, टॉप व्ह्यू आहे. तर इथं फ्रंट पण ठेवू शकतो, इथं लेफ्ट वाला व्ह्यू पण ठेवू शकतो, इथं बॅक पण ठेवू शकतो. आता बॅक मध्ये काय दाखवायचं नाहीये, इथं राईट वाला पण ठेवू शकतो. ठीक आहे. हा बॉटम आहे, आपण टॉप व्ह्यू ठेवतो. किंवा कस्टम पण तुम्ही इथं ठेवू शकता. आता हे 3D मध्ये झालेलं आहे सगळं. ठीक आहे. या प्रकारे कस्टम ठेवलं. आता मी फक्त कॅमेरा पासून ह्याला मागच्या बाजूला नेतो. ठीक आहे. एकदम मागं नेतो आणि ह्याची साईज मोठी करू. आता बघा, कॅमेरा आहे, इमेज पण आहे. पहिलं काय होतं, कॅमेऱ्याच्या लेन्स पर्यंत त्याची इमेज होती आणि डायरेक्टली काय होतं की इमेज दिसायची. पण आता काय झालं, मी लांब घेतली आणि त्या इमेजला मोठं केलं, तर डिस्प्ले मध्ये एकदम सेट झालेली. ठीक आहे. आता कॅमेरा सेटिंग आपण चेक करूयात. कॅमेरा सेटिंग कुठे असतात, लेयर्स मध्ये. तुम्ही कॅमेराच्या ऑप्शन्स मध्ये गेला तर इथं हे बघा, डेप्थ ऑफ फील्ड भेटते, याला ऑन करा. डेप्थ ऑफ फील्ड आपण तिथून पण ऑन करू शकतो. कॅमेराला डबल क्लिक करा, इथं डेप्थ ऑफ फील्ड अनेबल केलं, इथं अनेबल होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ना झूम किती पाहिजे, ओके. त्याच्यानंतर ना फोकल डिस्टन्स आपल्याला हे बघा, हा रेक्टँगल आहे ना, हा रेक्टँगल आहे तुमचा फोकल डिस्टन्स. म्हणजे कुठपर्यंत तुम्हाला ते शो करायचंय, फोकल डिस्टन्स. ठीक आहे. आता आपण काय करूयात, मायनस मीटर इथपर्यंत ठेवू. आपण जर याचा टॉप व्ह्यू चेंज केला बघितला तर हे बघा, हे ह्या प्रकारे हा जो डिस्टन्स आहे ना, ही जी लाईन आहे ही तुमचा फोकल डिस्टन्स आहे. फोकल डिस्टन्स तुम्ही किती लांब ठेवताय, किती जवळ ठेवताय, हे तुमच्यावर. आता इमेज आपली कुठे, इथं इथं ह्या बाजूला, बरोबर. जर मी अपेचर वाढवला, बरोबर, अपेचर म्हणजे काय, हे बघा ब्लर होतंय, बरोबर. म्हणजे जो डिस्टन्स मी कव्हर केलेला आहे ना, ह्या लाईन, ही जी लाईन दिसते कॅमेराची, ह्या लाईनच्या शेजारी कोणताही ऑब्जेक्ट आता सध्या अवेलेबल नाहीये. त्याच्यामुळे काय होतंय, तर ते मागची जी बाजू आहे, जी लांब डिस्टन्सला मी ठेवलेलं आहे, ते काय होतंय, ब्लर झालं. ओके. तर त्या ह्या ब्लरची तुम्हाला लेवल पण करता येते. हे बघा, तिथं मी 0% ठेवलं तर मी ब्लर तिथं होणार नाही. जर 100 ठेवलं तर ब्लर तुम्हाला तिथं दिसून येतं. त्यानंतर ना आयरसच्या पण सेटिंग्स आहेत. हे बघा, मी तुम्हाला म्हणलेलं आयरस, जे साईज कमी जास्त होते ना, आपण त्या साईजची पण तुम्ही इथं चेंजेस करू शकता. हेक्सागोनल ठेवायचंय की त्याला रोटेशन ठेवायचंय. ठीक आहे. ह्याच्यात एवढा काही फरक पडत नाही, पण जे आयरसचे सेटिंग्स आहेत ते तुम्हाला इथं चेंजेस करायला भेटून जाते. ठीक आहे. मी जे डिफॉल्ट आहे तेच ठेवायला प्रिपेअर करतो आता सध्याला. सध्याला काय आपल्याला की हे महत्वाचं आहे, झूम. त्यानंतर ना झूम करायची गरजच नाहीये, आपल्याला फक्त एवढं झूम बास होतं. ठीक आहे. त्यानंतर ना डेप्थ ऑफ फील्ड हे माहितीच आहे, हे कॅमेऱ्यापासून ते तुमच्या या लाईन पर्यंत तुमचा हा तुमचा डेप्थ ऑफ डिस्टन्स आहे. ठीक आहे. हा डिस्टन्स आहे बघा, फोकल लेंथ म्हणजे कॅमेऱ्यापासून ते तुमच्या ऑब्जेक्ट पर्यंतचा हा डिस्टन्स आहे, हा तुमची फोकल लेंथ आली, म्हणजेच डेप्थ ऑफ फील्ड. ठीक आहे. म्हणजे हेच फोकल डिस्टन्स आहे. ठीक आहे. तुम्ही फोकल डिस्टन्स कमी जास्त
करू शकता. हम्म, ठीक आहे. आता आपण काय करूयात, ऍड करत राहूया. जसं की आता एक लेअर घेतली. ह्या लेअरला मी काय करतो की कटिंग करूयात थोडीशी. मी रफली कटिंग करतो. तुम्ही प्रॉपरली ह्याला कटिंग करा असाइनमेंट मध्ये. ह्यालाच डुप्लिकेट करायचं आणि त्याचा अजून एक मी मास्क काढतो. नको जाऊ दे, यांचं नाव नको. ठीक आहे. इकडचा पण एक डोंगर घेतो. पण इथं कट होतोय त्याच्यामुळे मी नको म्हणत होतो. पण ठीक आहे, आता आपण ट्राय करूयात. होणार तर नाहीये. तर इथे त्याला आपण ठेवूयात बॅकला आणि दोन्हीला 3D केल्याशिवाय हे कॅमेऱ्यात दिसणार नाही. ओके. आता बघा, कॅमेऱ्याच्या जवळ आता कोण आहे हे बघा. इथं कॅमेरा आहे तुमचा. ओके. ह्या बाजूला कॅमेरा, कॅमेऱ्याच्या इथं ही लेअर कुठे आहे हे बघा. फोकल डिस्टन्स कुठे आहे? इथं आहे. आणि तुमचा इमेज आहे ते ह्या बाजूला या साईडला. तर तिथेच पडतंय. तुम्ही जवळ ठेवा किंवा कॅमेऱ्याच्या लांब ठेवा, काय फरक पडत नाही. जोपर्यंत फोकल लेंथच्या आसपास तो ऑब्जेक्ट जात नाही तोपर्यंत ते फोकस मध्ये जाणार नाही. ठीक आहे. तर मी बॅकला घेतो. जसं बॅकला घेईन फोकल डिस्टन्सला तर ते काय होतंय, ऑटोमॅटिकली फोकस मध्ये येते. आता ह्याची साईज फक्त आपण वाढवूयात. ठीक आहे. त्या प्रकारे तुम्ही इथं ठेवू शकता. त्याच्यानंतर ना हे पण आपण फोकल लेंथ मध्ये आणायचे आणि याची साईज वाढवायची. म्हणजे याला कॅमेऱ्याला आपण माग घेतलं तर ते काही ह्या प्रकारे दिसतं. बरोबर. याची साईज वाढवून ठेवा. याची पण साईज वाढवा आणि बॅकग्राऊंडची पण साईज वाढवा, जेणेकरून आपण जेव्हा हे बघा, मी ह्याला पण डेप्थ मध्ये आणतो थोडस, कारण ह्याला माग ठेवूया, थोडस माग. म्हणजे डेप्थ तर द्यावंच लागेल ना, या प्रकारे. आणि ह्याची थोडीशी साईज वाढवा. कन्फ्युज नाही ना होत पण? ठीक. आता मला काय करायचंय, तर ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी जुगाड लावायचं. तर इथंच प्रेसिंग करतो, जास्त कुठं जात बसत नाही.
मेन काय आहे तर मेन तुम्हाला लेन्सेस सेट करायला आल्या पाहिजेत. बाकी आपण सीन तर तुम्ही फोटोशॉप मध्ये पण शिकलेलं आहे की कसं काय काय लावायचं, फील कसं ठेवायचं, ठीक आहे. तर हे बाकीचं आपल्याला झालेलं आहे. पण मेन आपल्याला कॅमेरा हँडल करायचा आहे. ठीक आहे. ह्याला पण 3D करायची क्लिअर. ह्याची पोझिशन आपण चेंज करूयात आता. तर ह्या डोंगराला आपण एक काम करू शकतो की ह्या दोघांच्या मध्ये ठेवू शकतो. ठीक आहे. त्याची साईज वाढवूया. कॅमेराची लेअर तुम्ही वर खाली कुठं पण ठेवू शकता. आता हे 3D मध्ये त्याच्यामुळं लेअर कुठे आहेत हे मायने नाही ठेवत. ठीक आहे. तर हे बघा, जसं जसं मी कॅमेरा पुढे नेईन, ठीक आहे, आपण काय करूयात, एक काम करू, कंट्रोल शिफ्ट अल्ट वाय, नल ऑब्जेक्ट घेतला, कॅमेरा नल ऑब्जेक्टला लावूयात आणि नल ऑब्जेक्ट मूव्ह करूया. नल ऑब्जेक्ट 3D केलाय. ठीक आहे. पोझिशन लावली. त्यानंतर ना कॅमेरा आपल्याला फक्त पुढे न्यायचा आहे. बरोबर, या प्रकारे तुम्हाला भेटतं. आता हे बघा, मला हा टॉप व्ह्यू आहे. मला काय करायचंय, कॅमेरा वरच्या साईडला अप करायचंय. बरोबर बरोबर. तर मला इथं करता येत नाही. तर तसं करण्यासाठी काय करावं लागेल, मला ह्या साईड व्ह्यूचा पण यूज करायला लागेल. कुठला, लेफ्ट वाला. ठीक आहे. आता लेफ्ट वाला मध्ये घेतलं की मी काय करू शकतो, तर पोझिशन मध्ये वरती घेऊ शकतो. बघा. ह्या प्रकारे. आता हे बघा, मी कॅमेरा कोणता घेतलेला, टू नोड घेतलेला. कोणता घेतलेला, टू नोड. आता टू नोड मध्ये आणि वन नोड मध्ये काय फरक आहे, तर मी पोझिशन तर चेंज केली होती. बरोबर. आता मला काय करायचं होतं की हे बघा, सॉरी, कॅमेरामध्ये तुम्हाला एक दिसून जाईल की ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी मध्ये एक ऑप्शन ऍड झालेला आहे. कोणता, पॉइंट ऑफ इंटरेस्ट. पॉइंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय आहे, की कोणत्या साईडला तुम्हाला बघायचं आहे, तो तुमचा झाला पॉइंट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे तुम्ही कोणत्याही बाजूला कॅमेरा मूव्ह करू शकतो, डायरेक्टली रोटेट करू शकता. फ्री कॅमेरा आहे. बरोबर. म्हणजे हँड कॅमेरा, म्हणजे तुम्ही असं समजा की गिम्बल पकडला आणि तुम्ही गिम्बलला तुम्ही कुठेतरी कुठेही फिरवू शकता. तसंच जर मी कॅमेरामध्ये वन नोड केला, ठीक आहे, वन नोड घेतला, तर इथं पॉइंट ऑफ इंटरेस्ट जातो निघून. ठीक आहे. पॉइंट ऑफ इंटरेस्ट निघून गेला की काय होणार आहे, आपल्याला फक्त इथं कॅमेरा डायरेक्टली रोटेट करता येतो. ओके. आणि मुवमेंट अप डाऊन, लेफ्ट साइड, राईट साइड असं ठेवता येतं. पण आपल्याला कोणत्या बाजूला डायरेक्शनला फ्रीली मुवमेंट देता येत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे मी इथं टू नोड ठेवलेला. टू नोडनी काय होतं, डायरेक्टली तुम्ही पॉइंट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला शो करू शकता. आता बघा, इथपर्यंत पॉइंट ऑफ इंटरेस्ट समोरच्या बाजूला होतं. बरोबर.
आता मला काय करायचंय, जिथं येस तोपर्यंत मला पॉइंट ऑफ इंटरेस्ट खाली घ्यायचा. हा तुमचा पॉइंट ऑफ इंटरेस्ट आहे. हा वाला मी खाली घेतला. ठीक आहे, त्या प्रकारे कॅमेरा तुम्ही अजून पण व्यू प्रेस करून वरती घेऊ शकता. ठीक आहे, आणि जो पॉइंट ऑफ इंटरेस्ट आहे तो आपण त्या प्रकारे ठेवू. ओके, तर तुम्ही ह्या पद्धतीने काम करू शकता. ओके, याला रोटेशनला पण आपण हे लावूया. तर तुम्ही जो पण ऑब्जेक्ट तिथे ठेवताल तो तुम्हाला दिसून येईल. आता आपण गणपती बाप्पा घेतलेला ना, हम्म, ठीक आहे. गणपती बाप्पा कुठे गेले? आता स्टॅच्यूची मूर्ती मला ह्या दगडाच्या वरती ठेवायची. आता दगडाच्या वरती कुठला आहे की दगड आपला इथं आहे, बरोबर. तर ह्या मूर्तीला पण तिथंच नेऊन ठेवावं लागेल आपल्याला. ऍक्सेस त्याप्रमाणे, आणि फोकस आपल्या इथं बसतो, बरोबर. त्यानंतर अप साईडला घ्यायची थोडीशी, बारकी करूया, आणि पुढच्या साईडला घेतो, बरोबर. म्हणजे काय होईल की प्रॉपरली सेट होईल.
आपण काय करू शकतो तर ह्या इमेजेसला पण मुवमेंट देऊ शकतो. जसं की आता फक्त मला ह्या डोंगराच्या मागच्या बाजूने यायचंय, बरोबर? तर काय करू शकतो मी, तर ह्या डोंगराला थोडस आपण पुढे घेऊया फोकल आहे का नाही, या प्रकारे. आणि मागच्या साईडला बघायचं. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही कॅमेरा सेट करू शकता आणि एक सीन तयार करू शकता जो नाहीच आहे कुठं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही स्मोक वगैरे टाकून ह्या दोन लेअरला मर्ज करू शकता, बरोबर? आता स्मोक कशी टाकणार, तर स्मोक तुमची पीएनजीच घ्यायची. जर व्हिडिओ मध्ये काय एमओव्ही असेल, ठीक आहे, बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले असतील स्मोक, तर चालून जातील. नाही तर तुम्ही पीएनजी पण वापरू शकता. ठीक आहे, डायरेक्टली तुम्ही स्मोक वापरा. स्मोक स्मोक शिवाय आपण क्लाउड वापरू. क्लाउड, ठीक आहे, क्लाउड. क्लाउड वापरला की याचं पीएनजी पाहिजे आपल्याला, पीएनजी ट्रान्सफर. ठीक आहे, त्या प्रकारे सेव्ह करा आणि तुम्ही डायरेक्टली इथं शो करू शकता. ह्याचं पण सेमच आहे. हे पण सेमच. आपण काय ठेवणार आहे, कुठं ठेवणार आहे, ह्याची पण लेअर आपल्याला तशीच ठेवायची, 3D करायची आणि 3D मध्ये तुम्ही कुठं ठेवताय ऑटोमॅटिकली इथं येऊन जाईल. मोठी केली आणि इथं ठेवली. ठीक आहे, या प्रकारे. आता बघा, चेक करा, फोकल लेंथ तुमची कुठे लांब गेलेली आहे, बरोबर? आणि गणपतीची मूर्ती पण थोडीशी लांबच आहे. त्यामुळे मी थोडीशी जवळ आणतो, जेणेकरून आपलं जे दाखवायचं आपल्याला तो एकदम प्रॉपरली दिसेल. ठीक आहे, इथपर्यंत ठेवतो. आता प्रॉपरली दिसते, बरोबर? क्लिअरली विजिबल आहे. क्लाउडलाच डुप्लिकेट करतो आणि डुप्लिकेट करून पुढे पण हीच इमेज ठेवूयात आपण इथे आणि कंट्रोल डी करून ही लेअर आपण तिथे पण ठेवूयात. त्यालाच उलटी करूयात. जेव्हा कशाची तुम्ही कमी करायची तरी करू शकता. म्हणजे त्या प्रकारे तुम्ही मर्जिंग करून एक लेअर हे करू शकता. ओके, अजून त्याला डुप्लिकेट करून तुम्ही मागच्या बाजूला ठेवू शकता. कुठे, तर इथे इथे ठेवायचं आहे ना. या साईडला असं तुम्ही
फक्त तुम्हाला कळायला पाहिजे की डिस्टन्स कुठं काय काय ठेवलेले आहेत लेयर, बरोबर. ह्या लेयर्स आपल्या किती डिस्टन्स वर आहेत. आता आपण काय बघतोय तर लेफ्ट व्ह्यू बघतोय, टॉप व्ह्यू नाही बघत. टॉप व्ह्यू तुमचा हा वाला झाला, टॉप व्ह्यू हा तुमचा टॉप व्ह्यू झाला. जर अप डाऊन मुवमेंट करायची असेल तर मला काय करावं लागेल, मला लेफ्ट व्ह्यू चॉईस करायला लागेल. जर साइड मध्ये मूव्ह करायचं असेल, लेफ्ट आणि राईट मध्ये मूव्ह करायचं असेल तर मी काय करणार आहे, टॉप व्ह्यू मध्ये जाणार आहे. ओके, इथं इझिली पडतं. ठीक आहे, तो व्ह्यूचा आपण आता सिंगल व्ह्यू मध्ये जाऊ आणि चेक करा की कशा पद्धतीने तुमचं ते दिसणार आहे. आता जिथं आपण क्रिकेट लाईन्स केलते इथं आपण फिदर दिला तरी ते हे दिसून येईल की काय दाखवायचं. ठीक आहे, इथं थोडस प्रॉब्लेम येतं, आपण कॅमेरा मुवमेंट करू. पॉइंट ऑफ इंटरेस्ट आपण मूव्ह करू आणि गणपती बाप्पाला ठीक आहे. ओके, ह्या प्रकारे तुम्ही कॅमेरा सेट करू शकता. तर कॅमेरामध्ये असाइनमेंट तुम्हाला आता सध्याला तरी हेच करायचे आहे. तुम्हाला नंतर मी एंडिंगला एक प्रोजेक्ट देणार आहे, तर त्याच्यामध्ये कॅमेरा आपला वापरून एक सीन तयार करायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? हो सर. येस सर. येस सर. नक्की ना? विशांत, ईश्वरी, येस सर. मेगाट्रॉन मध्ये आदित्य, येस सर. अजून कोण कोण आहे तिथं मेगाट्रॉन मध्ये? एकटाच आहे सर. ओके, इकडे आयुष, आयुष येस सर. समजतंय ना? हो समजते सर. ठीक. काय प्रॉब्लेम, काय डाऊट आहे कोणाला? आतापर्यंत जे आपण शिकलो, कॅमेरा सेटिंग, कॅमेरा कसा चालवायचा, ठीक आहे, कॅमेरा कसा क्रिएट होतो, ठीक आहे. आजचं लेक्चर इथंच संपतंय. मला प्रेझेंट द्या. आयुष, प्रेझेंट. आदित्य, अंबिका, प्रेझेंट सर. अंबिका नाहीये, भावेश नाही, ध्रुव नाही, विशांत, ईश्वरी, प्रेझेंट सर. निखिल, प्रफुल, प्रेझेंट सर. प्रेझेंट. रुद्राक्ष, प्रेझेंट सर. निखिल नाहीये ना? काय आहे? ठीक आहे, तुमचं लेक्चर झालेलं आहे. काही डाऊट असतील तर विचारा किंवा तुम्ही जाऊ शकता लिहू.